आगामी इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना मराठीत विषयामध्ये अधिक आत्मविश्वास मिळावा, लेखन कौशल्य विकसित व्हावे, तसेच भाषा सोपी आणि प्रभावीपणे समजावी या उद्देशाने मुंब्र्यात पहिल्यांदाच MSP केअर फाउंडेशन आणि नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या वतीने खास मराठी विषय मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून सुमारे 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. या मार्गदर्शनाने शिबिरामध्ये शकील इसाफ, ज्ञानेश्वर चौधरी यांनी मराठी विषयातील पाठ्यक्रम समजावून सांगताना उत्तरलेखनाच्या योग्य पद्धती, निबंध, पत्रलेखन, व्याकरणातील महत्त्वाचे मुद्दे, गुण मिळवून देणारे प्रश्न कसे सोडवावेत, तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबाबत असलेली भीती दूर करून त्यांना विषयात गती मिळावी हा या शिबिराचा मुख्य हेतू होता. मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, परीक्षेतील वेळेचं नियोजन, लेखनातील नेमकेपणा आणि सादरीकरण यावर विशेष भर देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी विषय अधिक सोपा, रंजक आणि गुण मिळवून देणारा वाटू लागल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून येणाऱ्या 10वीच्या परीक्षेत मराठी विषयात उत्तम यश मिळवण्यासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना पालक आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक गुणवत्तेला चालना देणाऱ्या या उपक्रमाबद्दल नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीची परीक्षा येणार आहे आणि मुंब्रा कौसामध्ये मराठी थोडक्यात वीक आहे मुलांची. आणि मला असं वाटलं होतं की फक्त 200-500 स्टुडंट्स येईल, पण मोर दॅन 2000 स्टुडंट्स आर हिअर. तिन्ही फ्लोअर बुक झालेले आणि ओव्हरलोड झाले. आमच्या पूर्ण लक्ष राहणार आहे एज्युकेशनवर काम करायचं आहे आम्हाला. आम्ही अगोदर पण सांगितलं होतं, इलेक्शनच्या वेळी पण सांगितलं होतं की मी, माझी संस्था आणि माझी पार्टी आम्ही एज्युकेशनवर, शिक्षणावर जास्त काम करणार आहे. आणि आता जस्ट जानेवारीमध्ये इलेक्शन झालं, रिझल्ट आला, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होणे आम्ही जिंकून आले. तर माझा पहिला कार्यक्रम आहे मराठी काउन्सिलिंगच्या, मराठी सेमिनार. बोर्ड्सच्या पहिला पेपर मराठीचा आहे आणि मुलांना खूप त्रास होतोय मराठीमध्ये. तर आमचं लक्ष होतं की मुलांना काहीतरी चांगलं करून देऊ, आपण त्यांची हेल्प करू मराठीमध्ये. आणि आता जस्ट मी अनाऊन्स पण केलंय की ज्यांनी चांगले मार्क्स स्कोर केले, ज्यांचा चांगला पर्सेंटेज आला, MSP केअर फाउंडेशन त्यांना फेलिसिटेट फंड करणार आहे, त्यांना सोशल मीडिया एक्नॉलेजमेंट फंड देणार आहे आणि त्यांना गिफ्ट पण देणार आहे. तर कसं आहे की मुलांचे मुलांना मोटिवेटिंग बूस्ट होईल त्यांचं. काय सराव परीक्षा म्हणजे आधी काही त्यांना अभ्यासासाठी मदत करणार आहे. मदत नाही तर काय आहे म्हणजे त्यांच्या 10वीचा झालाय. हो. आता तर कसं आहे की प्री एक्झामचा वेळ गेला, आता डायरेक्टली एक्झाम होणार आहे. मग त्यांच्यासाठी आम्ही मराठी सेशन घेतलेला. पण एक्झाम झाल्यानंतर आमचं लक्ष आहे की आम्ही करिअर काउन्सिलिंग या करिअर गायडन्सचा एक मोठा प्रोग्राम ठेवू. प्रत्येक वर्ष माझा करिअर गायडन्स आणि करिअर काउन्सिलिंगचा प्रोग्राम राहतच आहे, पण यावेळी आपण अजून जरा डिटेल मध्ये करू, कारण मुलांना पण त्यांना चांगली पद्धतीने करू. मुलांना मी फक्त एकच सांगितलंय की तुम्ही 12th फेल मूवी बघितला का, कारण 12th फेल मध्ये एक आपल्याला एक शिकायला भेटते, चीटिंग नाही करायचं. चीटिंग केला तर काही मोठा आपल्याला भेटणार नाही, लगेच आपल्याला परिणाम भेटेल चीटिंग केल्यानंतर. ठीक आहे, तुम्ही पास होणार आहे चीटिंग केला तर, पण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला काहीच नाही भेटणार आहे, तुमचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही होत आहे. तर चीटिंग नाही करायचं, हार्ड वर्क करायचं, स्मार्ट वर्क करायचं आणि कॉन्फिडेंटली पेपर अटेम्प्ट करायचं.